गेल्या अनेक वर्षात जळगाव शहराची झालेली अवस्था, नागरिकांच्या वाढलेल्या समस्या, त्रास हा कमी व्हावा, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून महापालिकेची होत असलेली लूट या सर्व गोष्टींसाठी जळगाव प्रथम या संस्थेने पुढाकार घेतला आहे। जळगाव प्रथम या संस्थेने आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या उपक्रमाची माहिती दिली आहे। जळगाव प्रथम या संस्थेची स्थापना माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर यांच्या वतीने करण्यात आली आहे। गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून या संस्थेच्या माध्यमातून जळगाव शहरातील बदलासाठी सर्वधर्मीय धर्मगुरू तसेच सर्व क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र येण्याचे आवाहन केले जात आहे। जळगाव शहरातील सध्याची अवस्था यावर कार्टून पद्धतीचे छायाचित्र तसेच सर्व धर्मीय प्रार्थनेचे आज जळगाव प्रथम या संस्थेच्या वतीने सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। कार्टूनच्या माध्यमातून जळगाव महापालिकेला द्रौपदी संबोधून तिचे वस्त्रहरण म्हणजेच लूट होत असल्याचे दाखवण्यात आले आहे। जळगाव शहराचा बदल व्हावा, कायापालट व्हावा यासाठी सर्वांनी एकत्रित यावं म्हणून सर्व धर्मीय प्रार्थना देखील तयार करण्यात आली आहे। सर्व धर्मीय प्रार्थना घराघरात पोहोचली जाणार असून सर्वच प्रार्थना स्थळांमध्ये ती म्हटली जाणार असल्याने देखील ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर यांनी सांगितलं। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जळगाव प्रथम संस्थेच्या या उपक्रमाची जळगाव शहरात एकच चर्चा रंगली आहे। गेल्या 7 महिन्यापासून जळगाव प्रथम या अराजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही जळगाव शहराचं प्रबोधन करण्याचं काम करतो आहोत आणि आज सर्व धर्मगुरू सर्व धर्मांचे धर्मगुरूंनी या ठिकाणी येऊन एक प्रार्थना आम्ही तयार केलेली आहे। त्याचं कारण असं आहे की जळगाव शहराची जी विदारक परिस्थिती आहे ती विदारक परिस्थिती आत्ता एका कार्टूनच्या एका व्यंगचित्राच्या माध्यमातून आम्ही दाखवलेली आहे, प्रकाशन केलं त्या व्यंगचित्राचं। आणि ती परिस्थिती ज्यांनी निर्माण केली, ज्यांच्यामुळे निर्माण झाली त्या सगळ्या लोकांना परमेश्वर माफ करो अशा पद्धतीची एक प्रार्थना आम्ही तयार केलेली आहे। आणि हे जळगाव शहर आता नवीन तरुणींच्या हातामध्ये जावं, जे सुशिक्षित आहेत, ज्यांना शहराचा विकास कसा व्हावा हे कळतं, अशा नवीन तरुणींच्या हाती जावं यासाठी ही सामूहिक प्रार्थना आम्ही जळगाव प्रथमच्या मार्फत तयार केलेली आहे। आणि ही प्रार्थना आम्ही घराघरामध्ये पोहोचवणार आहोत आणि जळगाव शहरातल्या सर्व धार्मिक स्थळांमध्ये ही सामूहिकरित्या प्रार्थना म्हटली जाईल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे। पुढच्या काळामध्ये याची वाटचाल कशी असणार आहे नक्की संस्थेची? आपल्याला शहराच्या माध्यमातून चांगली लोकांच्या हातामध्ये शहर जावं यासाठीच ही प्रार्थना आहे। आणि जळगाव म्हणजे शहराच्या लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे म्हणून आम्ही डायरेक्ट परमेश्वराकडेच प्रार्थना करतोय की बाबा हे जळगाव शहर आता तू सांभाळ।